गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला दादा गटाचे अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते। गजा मारणे याच्यासोबत त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे देखील यावेळी उपस्थित आहेत। त्यामुळे जयश्री मारणे यांच्या प्रवेशासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होतीये, काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण का गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती पराकुटीला गेलेली पाहायला मिळते, शिगेला गेलेली पाहायला मिळते। आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेते जे आहेत ते या पुण्यातल्या मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना, म्हणजे गजा मारणे हा काही छोटा गुन्हेगार नाहीये, त्याच्यावरती यापूर्वी देखील मोठमोठे गुन्हे जे ते दाखल झालेले आहेत। काही खुनांचे गुन्हे आहेत, खुनांचा प्रयत्न असेल, खंडणी असेल, अपहरण असेल, अशा प्रकारचे अनेक गुन्हे जे आहेत त्या गजा मारण्यावरती दाखल केलेले होते। मोक्का अंतर्गत कारवाई देखील याच गजा मारण्यावरती काही वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी केलेली होती। तळोजा कारागृहामध्ये तो जेलमध्ये देखील होता आणि त्यानंतर त्याची पत्नी जी आहे ती काही वर्षांपूर्वी म्हणजे जयश्री मारणे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये सामील झालेली होती। त्यानंतर भाजपने जे होते त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता, परंतु आता अजित पवारांच्याच गटात गजा मारणे जातो की काय अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। कारण का पार्थ पवार त्यांच्या भेटीला गजा मारणे काही काळापूर्वी गेलेला पाहायला मिळतो, त्याचे फोटो जे आहेत ते सध्या बाहेर आलेले मिळतात आपल्याला। आणि आपण त्याच प्रकारे पाहतोय की काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये शरद मोहोळचा खून झालेला होता। शरद मोहोळची पत्नी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये तिचा प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर राजकीय वर्चस्व शरद मोहोळवर होता, तरी देखील ती गुन्हेगारी संपलेली नव्हती, त्याला देखील खून करून मारण्यात आलेलं होतं। आणि त्यामुळेच पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती पराकुटीला गेली असताना अशा प्रकारे या सगळ्या गुंडांना राजकीय वर्चस्व मिळतोय का, या राजकीय गुन्हेगारी वाढतीये का, आणि यामुळे पुण्याचं एकंदर बदलतं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढते, गुन्हेगारीला आळा लागत नाही आणि त्यातच राजकारणामध्ये हे सगळे गुन्हेगार जात असल्यामुळे पुणेकर मात्र यावर सगळ्यावरती नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। नीलम, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।